कामा नये म्हणून या गडावरती जास्तीत जास्त मोगलांशी संघर्ष करून हा दिल्लीचा बादशाह औरंगजेब आणि औरंगजेबचा लढाऊ किल्लेदार रणशिव राजपूत उदयभान राठोड यांच्यापासून हा इतिहास घडला. 4 फेब्रुवारी इसवी सन 1670 या ठिकाणी 4 फेब्रुवारी इसवी सन 1670 साली तानाजी मालुसरे यांनी गड कोंढाणा मोगलांचा किल्लेदार दिल्लीचा बादशाह औरंगजेबाचा सरदार उदयभान राठोड यांच्यापासून गडाच्या पश्चिमेच्या बाजूने यशवंत घोरपडे बंधूपासून द्रोणागिरीचा कडा चढून छापा घालून आणि उदयभानास ठार मारून या ठिकाणी प्राण अर्पण केले गेले. म्हणून महाराजांनी त्यांच्या स्मरणार्थी एक आपल्याला आठवण म्हणून त्या समाधीची स्थापना केली आणि महाराष्ट्राच्या इतिहासात गड डिक्लेअर करून राजगडावरती जाऊन अवसान करून तानाजीरावांना आशीर्वाद दिले आणि महाराष्ट्राच्या इतिहासात घोषित केला. गड आला पण होते राजगडावरती. तानाजी मालुसरेंच्या घरी एक आनंदाचा क्षण असताना त्या आनंदाच्या भरामध्ये तानाजी मालुसरे छत्रपती महाराजांकडे राजगडावर आले. राजगडावरनं हा गड विचारण्याची सोन्याचं कडं दिलं आणि तानाजी मालुसरे या गडाची शपथ घेतली की ते आधी होईल ते लग्न कोंढाण्याचं आणि मग होईल ते रायबाचं, आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. असे तानाजी मालुसरे 500 मावळे येऊन या 2000 मोगल सैन्यांचा पराभव करण्याकरता पश्चिमेच्या बाजूनं प्लॅन करून त्या बाजूनं गड यशवंत घोरपडे बंधूपासून दोर चढून पाठीमागे 1200 राजपूत कापले आणि त्यामध्ये तानाजी मालुसरे जखमी झाले. कारण किल्लेदारानं मालुसऱ्यांवर हल्ला केला. त्यामध्ये दुर्दैवानं तानाजी मालुसरेनं उदयभानूचा वार ढालीवर उचलला आणि तानाजी मालुसरेंची ढाल पाठीमागे तुटली. मग शेला किती टिकणार होता? कंबरेच्या काढून शेल्यावर घेतो वाराला, इंच धकमा अंगाला, रक्तानं अंग लढतच होता. हे दोन्ही युद्धे समान वार घेत या ठिकाणी तानाजी मालुसरे इथं मरण पावले. इथे दारार तीर्थी पडले आणि मग मावळे पळू लागले. पहाट झाली होती. पहाटीच्या चांदण्यामध्ये सूर्याजी गडबडला. सूर्याजी म्हणतो मावळे का पळत आहेत? जाऊन सूर्याजीनं तो परतीचा दोर कापला की तुमचा बाप मरून पडलाय, हिजड्यांनो मागे फिरा असा सवाल केला. आणि मग सूर्याजी म्हणतो अरे तुम्ही गडाच्या कड्यावरून उड्या टाकून जरी पडून मेला तरी लढून मारा असं म्हणून चित्र जिवंत इतिहास म्हणून असा इथं शेलारमामा सूर्याजीनं पुन्हा गड लढवला आणि 80 वर्षे शेलारमामानं कल्याण राजावर किल्लेदार उदयभानूला ठार मारला आणि गड स्वराज्यात आला आणि स्वराज्याचा भगवा फडकला. आणि राजगडाला आनंद झाला. इथून राजगडाला आनंद झाला. राजगडावरनं महाराजांना पाठवलं की शुभाराजे तरतूद तुम्ही कोंढाण्यावरती कोंढाणा स्वराज्यात आला, आता तुम्ही जाऊ शकता गडाला. गड कोंढाणा सर झाला म्हणून गडातला गड गेला. महाराजांनी इथं राजगडावरनं येऊन या ठिकाणी दोन्ही युद्धांना सन्मानित केलं. उदयभानूच्या प्रेताला माती दिली, पुरलं. तानाजीरावांचं पार्थिव इथं पालखी केली. ती पालखी राजगडाला नेली. राजगडावरती विसावा दिला. जिजाऊ साहेबांना आशीर्वाद दिले. किल्ले राजगडावर या गडाचं नाव महाराष्ट्राच्या इतिहासातून जगाच्या इतिहासापर्यंत छत्रपतींनी तानाजी मालुसरेंना जगाच्या इतिहासात आदर अमर केलं गेलं आणि म्हटलं गड आला पण त्यांना त्यांच्या गावी उंबरठमध्ये अग्नी दिलं आणि या ठिकाणी त्यांचं वर्चस्व म्हणून हे महत्त्व तुमच्या अस्थिकलश मूर्ती समाधीची स्थापना 1672ला गेली. श्रींची इच्छा आणि महानवीर रत्न तानाजी मालुसरे असं वर्तवलं जातं. म्हणून इतिहासातूनच बोललं जातं. या ठिकाणी हे काही पर्यटन क्षेत्र नाही वगैरे काही नाही, हे ऐतिहासिक क्षेत्र आहे. या ऐतिहासिक क्षेत्रावरून इथून काय येऊन जायचं म्हणून इथं थोडंसं आपण डेव्हलप करण्याचा प्रयत्न चालवलेले आहेत. पुढच्या पिढीला मार्गदर्शन करण्याकरता आता पुणे महानगरपालिकेने 5 कोटी रुपये मंजूर करून याचं सुशोभीकरण करून या ठिकाणाला सर्वत्र पवित्र म्हणून ही जागा या जागेचं पवित्र राखलं आणि ठेवलं गेलं. आपण इथं शिल्पी करून घेतलंय. हे 12 गावचे 12 मावळे आहेत बघा.